या सगळ्या उपाध्या करायची गरज नाही. जप करतो, तप करतो, उपवास करतो, वैकल्य करतो, काय काय खटापटी नाही करत, सगळ्या खटापटी करतो. पण कशासाठी करावं याचा जर विचार सांगितला तर साधू महात्मे म्हणतात, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमुक ग्रंथ केली. अमाप अशी ग्रंथ रचना व्यासांनी केली, तप केले, तपश्चर्या केली, पण मात्र देव काही कळत नव्हता. आणि देव कळावा अशी भावना व्यासांच्या अंतःकरणामध्ये घर करत होती. आणि ती व्यासांची ती भावना, संत दयाळू असतात, उदार असतात, कृपाळू असतात, तुमच्या आपल्यावर कृपा करत असतात, पण आम्हाला ती कृपा काही कळत नाही. संत कळत नाही, इथून सुरुवात आहे. विठाला विठा, संत कळावे यासाठी आपलं हृदय संत झालं पाहिजे. संतांचं ज्ञान कळावं यासाठी आमची हृदयाची विशालता वाढली पाहिजे. संतांचं जे काही मनोगत आहे ते आमच्या अंतःकरणामध्ये घर करावं असं वाटत असेल तर त्या अंतःकरणाची खोली वाढली पाहिजे. खोली वाढत नसेल, विशालता येत नसेल, अंतःकरणामध्ये भाव आणि भावना भिन्न भिन्न असतील तर संत कळत नाहीत. आणि एकदा जर का संत कळले, एकदा संतांचा विषय कळला तर तुम्ही आपण सुद्धा संत झाल्या वाचून राहत नाही. विठ्ठल. आणि हा जो आटापिटा आहे, ह्या ज्या काही खटापटी आहेत, हे तेवढ्यासाठी आहेत. कारण मन संत झालं पाहिजे. संत म्हणजे स्थिर, अस्थिरता त्यागली गेली पाहिजे. आम्ही एकेका क्षणाला अगदी कितीतरी चपळतेने पुढे पुढे जातो, पण ती चपळता स्थिरतेकडे नेणारी नसते. सोपी गोष्ट सांगतो, संत पाण्यातलं सगळं दृश्य आतलं दिसत, पण हलणार पाणी, त्याच्यात आत काय आहे, कालवा कालवती काही कळत नाही. तसं तुमच्या आपल्या अंतःकरणामध्ये अगदी स्थिरता आली पाहिजे. आणि त्या स्थिरतेने जर संतांना समजून घेतलं तर मग मात्र आमची स्थिरता संत पदाला नेते. आणि अशी संत पदाला नेणारी स्थिरता कोणाकडून प्राप्त होते म्हणाल तर तुकोबाराय म्हणतात, अभंगाचं प्रथम चरण. सदुरु वाचोनी सापडेना सोय,
धरावे ते पायाधी आधी. सगळ्या भानगडी आहेत आणि भानगडीतनं बाहेर काढणारे ते संत आहेत, ज्यांना सद्गुरु ही संज्ञा आहे, जे सत्य वस्तूचा परिचय करून देतात, सत्य वस्तूशी आपलं नातं जोडून देतात. नवे नवे सत्य वस्तूच तुम्ही आहात असा प्रत्यक्ष प्रत्यय आणून देतात. इकडे तिकडे भटकायची गरज नाही, कुठेही जायची गरज नाही. साधू महात्म्यांनी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, सृष्टीच्या पूर्वी ज्या वेळेला ब्रह्मदेवांनी ही सृष्टी निर्माण केली, त्या वेळेला सूक्ष्म यज्ञ सांगून जीवाला पाठवलं. जीव तो सूक्ष्म यज्ञ विसरला आणि या 12 भानगडींमध्ये पडला. परंतु संत उदार आहेत, दयाळू आहेत. संतांनी तुमच्या आपल्याकडे पाहिलं, संतांना दया आली आणि त्यांनी परत मात्र त्या ब्रह्मदेवांनी सुचवलेलं, ब्रह्मदेवांचं झालेलं देवाशी संभाषण नातं, तेच नातं दुणवून देण्यासाठी संतांना या भूतलावावर यावं लागतं. संत येतात, कशासाठी येतात? अवतार तुम्हा धराया करे अवतार धारण करावा लागतो. अवतार तुम्हा धराया कार उद्धराया जन जड जीवा. जड आणि जीव या सगळ्या कोटींचा उद्धार करण्यासाठी साधू संत अवतरित होतात. त्या ज्ञानाचा उपदेश करतात, त्या ज्ञानाशी संलग्न नातं जोडतात आणि अविरत त्या ज्ञानाचं तुमचं आपलं ऐक्य राहावं एवढ्यासाठी पदोपदी ते तुम्हा आपल्याला जागवत असतात. पदोपदी क्षणार्धात मात्र ते जाणीव करून देत असतात की बाबा, तुम्ही जर या जगतामध्ये या मायेच्या आवरणाने जर का झाकले जाल तर परत मात्र तुम्हाला हा नरदेह भेटणार नाही. भेटलेला नरदेह कारणी लावायचा असेल तर माझ्या साधूंच्या सांगण्यावारी चाललं पाहिजे. साधू तुमच्या ऐश्वर्याकडे पाहून कधी भाटणार नाही. साधूंना तुमच्या ऐश्वर्याशी कधी प्रीत होणार नाही. त्यांच्याकडे असलेल्या ऐश्वर्याला सुद्धा त्यांनी जास्त मोल दिलेलं नसतं. कारण साधूंच्या कक्षेत आल्यानंतर सगळ्या पदांचा त्याग होतो. सगळ्या पदांचा कुठलंही पद मात्र त्या साधूला आकर्षित करत नाही किंवा साधूला मात्र गोवा तयार करत नाही. कारण संत हे हरिपद प्राप्तीसाठी आलेले असतात. नव्हे नव्हे संतांचं पदच हरिपद असतं याच्यात तीळ मात्र शंका नाही. आणि ती शंका बाद करण्यासाठी साधू महात्मे येतात आणि तुकोबराय सांगतात की बाबा, मी सुद्धा ऐश्वर्य भोगत 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 मोठा झालो. मला सुद्धा ऐश्वर्याचा आनंद वाटत होता, पण काही कालावधी गेला आणि ज्या वेळेला साधूंच्या ज्ञानाने माझ्या डोळ्यावरची भुरी उतरून गेली, अज्ञानाचं पडड नष्ट झालं, बाद केलं साधूंनी आणि त्या वेळेला माझा मोह संपला. मोह संपला म्हणजे काय तर साधूंच्या रीतीशी माझं संलग्नत्व लागलं
एकरूप मात्र मी त्या साधूंच्या बोधात झालो आणि मला मात्र त्या संसाराचा मोह राहिला नाही. आणि मोह जसा जसा राहतो तसा तसा साधुभाव राहत नाही, पण मोह जसा जसा जातो तसा तसा साधुभाव टिकायला लागतो. आणि तो साधुभाव टिकवण्यासाठी मला माझ्या बाबाजी चैतन्यांकडे जावं लागलं. बाबाजींनी एकच खूण सांगितली, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबा मी तुला खून सांगतो, खुनेने जा. नामाची खून मांडली आणि नामाच्या खुनेने मी गेलो. तेव्हा मला सद्गुरूंचं महत्व कळलं. आणि म्हणून मी तुम्हाला सुद्धा सांगतो की सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूंचे पाय अगोदर धरावे लागतील, मग जीवनाचं खरं जे मूल्य आहे ते जीवाला कळायला लागेल. तुम्हा आपल्याला मूल्य कळतं, पण कितपत कळतं, कितपत कळतं? हे माझं ते माझं सामान्यत्व दाखवत दाखवत त्या मूल्यात आपण अटकतो, पण ते शाश्वत मूल्य नाही. शाश्वत मूल्य एकच आहे, सद्गुरूंनी सांगितलेला ज्ञानाचा वसा हे शाश्वत मूल्य आहे. आणि त्या शाश्वत मूल्याच्या अंगीकारासाठी सगळ्यांना मात्र एकच करावं लागेल, ते म्हणजे संतांच्या चरणी लीन व्हावं लागेल. संतांकडे जाऊन त्यांना आपल्या मनाचा मनोव्यथेचा भाव विचारावा लागेल. माझ्या मनात जे दुःख आहे त्या दुःखाची निवृत्ती कशी होईल आणि परम असलेल्या तत्वाचा माझ्या ठिकाणी जो भाव आहे तो कसा तयार होईल. आणि तो तयार होण्यासाठी तुमचं आपलं हे महान असलेलं मनुष्य देहाचं जीवन आहे. आणि त्या मनुष्य देहाच्या जीवनामध्ये जर का आपण मागे पुढे करत राहिलो तर पहिले तुम गाडी सुटून जाईल. गाडी सुटायला नको, गाडी सुटायला नको. म्हणून संतांना यावं लागलं, सांगावं लागलं की बाबा कुठे जरी गेलात तरी तुम्हा आपल्याला जर तारणहार कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त सद्गुरू आहे. सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय हा आधी आधी. हा बिलकुल त्याच्यापेक्षा दुसरा पर्याय तुम्हा आपल्याला नाही. साधू संतांनी सगळ्या आवर्जून असलेल्या 18 पगड जातीमध्ये जन्माला आलेल्या संतांनी एकच निर्देश सांगितला, तो म्हणजे साधूंकडे जाण्याचा, दुसरीकडे जाण्याचा नाही. आणि साधूंकडे जाण्याचा निर्णय जो जो जीव करतो तो या भवसागरामधून तरून जातो. त्याला मात्र गटांगड्या खाव्या लागत नाही. कारण गटांगड्या खात 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 इथपर्यंत आलो, अनादी काळापासूनच्या गटांगड्यांमध्ये होतो. आणि इथे कुठेतरी मानव देहाचा थारा लागला आणि इथून जर पुढे आपण त्या मानव देहाचा मातेरा केला, याच माडरान करून टाकलं, याच्यावर मात्र नांगर फिरवला सद्गुरूंना शरण न जाता, तर मात्र आपली सुद्धा दशा परत पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठरी शयनम पुन्हा पुन्हा परत परत जन्माला यावं लागेल, परत परत दुःख भोगावं लागेल. पण जर का दुःखातून निवृत्त व्हायचं असेल तर एकमेव साधन आहे संत समागम आणि हरिकथा. संत समागमाशिवाय हरिकथा सुद्धा कळत नाही. कथा भरपूर चालल्यात नाही का, कितीतरी चॅनल आहेत ताजी. 1-2 चॅनल असेल तर ठीक आहे, पण अनंत चॅनल आहेत की ते हरिकथा सांगतात, पण परिणाम मात्र शून्य आहे. ऐकावं सोडावं, ऐकावं सोडावं, पाठ करावं, लोकांना सांगावं, एवढ्यासाठी हरिकथा नाहीत. हरिकथा एकचदा करायची, जशी राजा परीक्षितींनी हरिकथा केली, पण शेवटचा जन्म मांडला. आम्हा नाही येणे जाणे सहज खुंटले
बोलणंही संपावं आणि येणं जाणंही संपावं, तेवढ्यासाठी साधूंकडे जावं लागेल. साधू आले, पण पुन्हा परत येण्याचा जर त्यांनी निर्णय केला तर ते स्वइच्छेने येतात. त्यांना परिच्छा कामाची नाही. कारण ते म्हणतात आम्हाला येणं जाणं सोपं झालं, आम्ही कोणाच्या कक्षेत राहून येतही नाही आणि कोणाच्या कक्षेत आटकून जातही नाही. आम्ही वैकुंठवासी आलो या संतांनी जो रस्ता दाखवला तो रस्ता आम्हाला अंगीकारायचा आहे. दुसरा तिसरा रस्ता शोधायची गरज नाही. जाऊ दे ना, तुम्ही नाही ते नाही सांगत. आम्ही कुठे उठले मार्ग दावणी गेले आगे, मार्ग दावणी गेले आगे, मार्ग दावणी गेले आगे, मार्ग दावणी गेले आगे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. साधू म्हणतात की आम्हाला येणं जाणं सोपं आहे. आम्ही कुठे राहतो? वैकुंठात राहतो. यायला म्हटलं तर लगेच येतो. आमले येवानं म्हण शिर्डीत आंबेनाथ येवानं म्हण ते सहाराशिवाय येता येत नाही का? बिगर सहारा पाहिजे तर नाही का? पण साधू म्हणतात आम्हाला कितीतरी योजन लांबून त्या वैकुंठातून यायला टाइम लागत नाही. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारणाशी. काय कारण? तर बुडत असे जन न देखवे डोळा, येतो कडवडा म्हणून या. आम्ही लोकांचं दुःख पाहिलं, आम्ही दुःख उपभोगलं आणि त्या दुःखात निवृत्त करण्यासाठी, जगाला निवृत्त करण्यासाठी आम्हाला येणं घडतं. आलो ह्याच कारणाशी बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. खरा भाव तयार करून देणारे ते संत असतात. आणि म्हणून संतांना सांगावं लागतं की आम्ही त्या संतांचा मार्ग झाडू. झाडू म्हणजे काय? झाडू घेऊन झाडू नाही. आम्हाला त्या मार्गाचं अवलोकन करायचं आहे. त्यांनी जी पदचिन्हे सोडलेली आहेत त्या पदचिन्हांचा विचार आम्हाला करायचा आहे. झाडू संतांची मार्ग, आड राणी भरले जग. या विषय रूपी आडरानामध्ये जग पूर्ण भरलेलं आहे आणि त्या विषय रूपी आडरानातून त्यांना काढण्यासाठी त्यांना ते संतांचं उचिष्ट द्यायचं आहे. काय द्यायचं आहे? संतांचं उचिष्ट द्यायचं आहे. कोणाला माहिती असेल नसेल
सांगतो मी